स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. आज बनवतोय आपण एकदम स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत, जाळीदार बेसन ढोकळा. बनवायला खूप सोपं आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात बारीक करून एकदम झटपट हा ढोकळा तयार होतो, जास्त काही भांड्यांचा पसारा न करता. आणि तुम्हाला दिसत असेल किती हा फ्लफी, मऊ, लुसलुशीत बनलेला आहे. एकदम स्पॉन्जी झाला आहे. जाळी खूप भन्नाट पडली आहे. तर आपण बेसनपासून हा ढोकळा बनवतोय आणि कापताना तुम्हाला समजत असेल की किती हा भारी बनलेला आहे. आणि मस्त याच्यावर तिखट गोड अशी आपण फोडणी करून घेणार आहोत. तर फक्त बेसनपासूनच हा ढोकळा बनवला आहे. सेम अशाच पद्धतीने तुम्ही रव्याचा सुद्धा बनवू शकतात. तर किती चांगली फोडणी वगैरे देऊन आपला ढोकळा तयार झाला आहे. दिसायलाच एवढा भारी दिसतोय, खायला तर एकदम भन्नाट चवीचा आहे. थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. सगळ्यात अगोदर आपल्याला बेसन लागणार आहे. तर आपण 1.5 वाटी बेसनपासून हा ढोकळा बनवतोय. तर या वाटीने मोजून मी बेसन घेतले. तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे बेसन टाकून घेऊया. तर आता आपण 1 वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बेसन टाकून घेतले. आता याच्यामध्ये आपण आणखीन अर्धी वाटी बेसन टाकून घेऊया. अगदी थोडीशी हळद टाकून घेऊया, खूप जास्त टाकायची नाही. तर ढोकळ्याचा रंगही चेंज होतो आणि चव कडवट लागते. 1 चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा. दही असेल तर लिंबाच्या रसाऐवजी दही वापरू शकतात. 1 चमचा साखर टाकूया आणि 2 हिरवी मिरची मी तोडून टाकली आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरची टाका किंवा साधा प्लेन ढोकळा बनवला तरी चालेल. 1 चमचा तेल टाकून घेतले, जे आपण भाजी बनवण्यासाठी तेल वापरतो ते. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. ज्या वाटीने आपण बेसन घेतले त्याच वाटीने पाणी घेतले 1 वाटी. तर आता इथे अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी टाकून घेतले. अगोदर आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊया. लागलेलं पाणी परत आपण टाकून घेऊया. तर राहिलेलं सर्व पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतले. तर पूर्ण 1 वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे. परत एकदा हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेऊया. तर एकदम परफेक्ट अशी याची थिकनेस आली आहे. तर हे सर्व आता आपण मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकतात अशी याची थिकनेस ठेवायची आणि मिक्सरवरती व्यवस्थित हे फिरवून घ्यायचे. आणि बेसनचा ढोकळा बनवताना बेसन चाळून घ्या, त्यामुळे जाळी खूप चांगली पडते. बेसन हलकं-फुलकं होतो आणि ढोकळा जाळीदार असा बनतो. तर ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे. सर्व मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेतले. तर याची थिकनेस परफेक्ट अशीच ठेवायची. आता ढोकळ्यामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं, ढोकळा स्टीम करण्यासाठी. आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहे त्याला तेलसुद्धा लावून घ्यायचे. आता आपण जे मिश्रण बनवून घेतले त्यामध्ये 1 चमचा इनो किंवा थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा. त्यावरती थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि लगेचच हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. इनो टाकल्या लगेच हा ॲक्टिवेट होतो. तर पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी त्यासाठी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे आपला ढोकळा चांगला फुगला जातो. ही प्रोसेस अगोदरच करायची. पाणी खूप उकळलेलं चांगलं गरम झालं असेल तर ढोकळा पटकन शिजायला चालू होतो. आणि ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे. तर आपण अगोदरच केक टिनला तेल लावून घेतलेलं तुम्ही केक टिनमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये हा ढोकळा बनवून घेऊ शकतात. तर आता हे सर्व मिश्रण आपण या केक टिनमध्ये टाकून घेऊया. तर ही प्रोसेस पटकन करायची, म्हणजे ढोकळ्यामध्ये इनो टाकल्या लगेच शिजायला ठेवला ना तो खूप चांगला शिजला जातो. आता थोडंसं टॅप करून घेऊया, म्हणजे यामध्ये जे काही एअर असेल तो निघून जाईल. आता लगेच शिजण्यासाठी ठेवून घेऊया. तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती 15 मिनिट हा ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा. याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. अधेमध्ये उघडून पाहायचं नाही, नाहीतर ढोकळा व्यवस्थित फुगणार नाही. त्यासाठी अजिबात हे झाकण खोलायचं नाही 15 मिनिट होईपर्यंत. आता मिडियम गॅसवरती 15 मिनिट हा ढोकळा शिजल्यानंतर आपण झाकण काढून घेतले, गॅस बंद करून घेतला आहे. तर एकदम मस्त फुगून हा ढोकळा वरती आला आहे. तर आता आपण हे ढोकळा बाहेर काढून घेऊयात. तर केक टिन मी आहे ते ढोकळ्याचं बाहेर काढून घेते आणि पूर्णपणे आपण हा ढोकळा थंड होऊ देऊया. तुम्हाला दिसत असेल किती मस्त फुगलेला आहे. याच्या कडा आपोआपच सुटलेल्या आहेत. तर आपल्याला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत एक फोडणी करायची. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. तर ढोकळा व्यवस्थित थंड झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल मस्त याच्या कडा मोकळ्या झाल्यात. आता आपण हा ढोकळा काढून घेऊया. तर सगळ्यात अगोदर चाकूने याच्या ना कडा मोकळ्या करून घेऊया, म्हणजे इझिली आपला ढोकळा ताटामध्ये काढता येईल. तर ढोकळा थंड झाला आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने आपण या ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया. आता ढोकळा शिजले की नाही हे कसं ओळखायचं, तर ढोकळा 15 मिनिटानंतरच झाकण उघडून पाहायचं आणि चाकूने चेक करून पाहायचं. चाकूला जर मिश्रण लागलं तर समजायचं आणखीन ओलसर आहे, आणखीन 5 मिनिट शिजवून घ्यायचं. जर चाकू क्लीन निघाला तर मग ढोकळा परफेक्ट शिजला आहे असं समजून जायचं.
तर आता आपण याच्या कडा मोकळ्या करून ताटामध्ये हा ढोकळा काढून घेतला आहे. वरून थोडंसं हाताने टॅप केलं की ढोकळा व्यवस्थित निघला जातो. पाहू शकतात की क्रीमला चिटकून राहिलेलं नाही आहे. परफेक्ट असं हे मिश्रण आपलं ढोकळ्याचं व्यवस्थित सेट झाले आणि किती स्पॉन्जी बनलं आहे हे पहा. आणि एकदम भन्नाट अशी याला जाळी पडते. एकदम स्पॉन्जी हा ढोकळा होतो. ज्या तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे त्या जर लक्षात ठेवून केलात तर एकदम परफेक्ट असा ढोकळा बनणार आहे. अजिबात बिघडणार नाही आणि जास्त काही याला मेहनत नाही आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात बारीक करून फक्त त्यामध्ये इनो किंवा सोडा टाकून स्टीम करून घ्यायचे. एवढं सोपं आहे ढोकळा बनवायला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रव्याचा सुद्धा बनवू शकतात किंवा मूग डाळ भिजवून ती वाटूनसुद्धा बनवू शकतात. तर आपण आता ढोकळा कट करून घेऊया. त्यासाठी आपल्याला फोडणी करायची. तर सगळ्यात अगोदर आपण फोडणी करून घेऊया. तर मी ढोकळ्यावरती कॅमेरा केलेला नंतर वरती करून फोडणीचे हे ते स्टॉपच होता. व्हिडिओ चालू केला नाही तर सॉरी बरं का. तर टोपामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरे मोहरे टाकायचे. छान तडतडले की मग 2 ते 3 हिरव्या मिरची कट करून त्यामध्ये टाकून घ्यायची. चिमूटभर मीठ टाकायचं, 1 चमचा साखर आणि अर्धा पेला पाणी टाकून साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सर्व व्यवस्थित गरम करून झालं ते मिश्रण थंड करून घ्यायचं आणि नंतर ढोकळा कापून त्यावरती हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचे. तर तुम्हाला ते दाखवण्याचं राहिलं त्याबद्दल परत एकदा सॉरी. तर एकदम साधी सोपी फोडणी आहे. तर आता आपण ढोकळा कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी बॉक्स टाईप हा ढोकळा कट करून घेतला आहे. तुम्हाला हवं तसं मोठ्या छोट्या तुकड्यामध्ये हा ढोकळा तुम्ही कट करून घेऊ शकतात. तर अधेमध्ये केव्हाही ढोकळा खायची इच्छा झाली तर तुम्ही असा साधा सोपा बेसनचा ढोकळा नक्कीच बनवू शकतात. तर सर्व ढोकळा मी कट करून घेतले आहे. आता आपण याच्यावरती फोडणी टाकून घेऊया आणि एकदम मस्त जाळीदार झालेला आहे. यामध्ये आपण जी फोडणी करून घेतली आहे ना ती टाकली की आणखीनच याची टेस्ट डबल होणार आहे. हे पहा किती स्पॉन्जी आहे आणि सर्व साहित्य आपण घरातलंच वापरलेलं आहे. याच्यामध्ये जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. तर एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झाला आहे. तर तुम्हाला जवळून याची जाळी दाखवते. हे पहा एकदम मऊ असं जाळीदार ढोकळा बनवून तयार आहे. आता आपण याच्यावरती फोडणी टाकून घेऊया. तर ज्यांना कोणाला फोडणी आवडत नाही जसं की जिरे मोहरी कोणाकोणाला आवडत नाही त्यांनी असं साधा प्लेन ढोकळा खाऊ शकतात कोणत्याही चटणीसोबत आणि अशी फोडणी करूनसुद्धा खाऊ शकतात ज्यांना आवडतं ते. तर आपण सर्व फोडणी ह्याच्यावरती टाकून घेऊया आणि हे जे तिखट गोड पाणी जेव्हा ढोकळ्यामध्ये मुरतं ना त्यावेळेस ढोकळ्याची चव भन्नाट होते आणि ढोकळा खायला एकदम स्वादिष्ट असा लागतो. तर झटपट ढोकळा बनवून तयार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.